हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 10चं मॅथ 1चं प्रॅक्टिस सेट नंबर 2.4। ठीक आहे, चला बघूया आपण। बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी। कोणत्या फॉर्म सोबत सांगितलं कंपेअर करायला? जनरल फॉर्म सोबत। ठीक आहे, बघा सॉल्व करून दाखवते। x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल्स टू 0। आपल्याला कशासोबत कंपेअर करायचं म्हणते? जनरल फॉर्म सोबत। जनरल फॉर्म कोणता असते? कंपेअर, आन्सरमध्ये काय येईल? कंपेअरिंग x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल्स टू 0 विथ जनरल फॉर्म कोणता असतो आपला? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0। याच्यासोबत आपल्याला कंपेअर करायचं आहे। बघा आता एक्स स्क्वेअरची टर्म आहे का याच्यामध्ये? यस आहे, इथं काही नाही आहे म्हणजे काय? a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू काय? b इज इक्वल्स टू इथं प्लस bx आहे, इथं मायनस 7x एक्सची टर्म आहे। ठीक आहे, व्हेरिएबल काय याच्यामध्ये? x, इथं काय येईल? b म्हणजेच मायनस 7x, c इज इक्वल्स टू 5। ठीक आहे, असेच आपल्याला सॉल्व करायचे आहेत। बाकी सेकंड नंबर बघा सेकंड नंबर काय आहे? 2m स्क्वेअर इज इक्वल्स टू 5m मायनस 5। आता आपण याला आधी आपल्या जनरल फॉर्ममध्ये आणून घेऊया। 2m स्क्वेअर हा प्लस 5m आहे, हा जर इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर हा काय होईल? मायनस 5m। हा जो मायनस 5 आहे हा इक्वल टू साईनच्या इकडे नेला तर हा काय होईल? प्लस 5 इज इक्वल्स टू 0। आला आपलं a स्क्वेअर प्लस bx प्लस cच्या फॉर्ममध्ये। ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हेरिएबल x आहे, इथं काय दिलेलं आहे? व्हेरिएबल m दिलेला आहे। चला कंपेअरिंग 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इज इक्वल्स टू 0 कंपेअर विथ कशासोबत? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c। a काय येईल मग? a इज इक्वल्स टू 2, b इज इक्वल्स टू बघा काय येईल? मायनस 5 आणि c इज इक्वल्स टू प्लस 5। साईन पण लिहायची सोबत, जी पण असेल ती। ठीक आहे, कारण आपल्या जनरल फॉर्ममध्ये ऑल साईन काय आहे? प्लस आहे। ठीक आहे, थर्ड बघा काय आहे? y स्क्वेअर इज इक्वल्स टू 7y। चला आधी याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहू? y स्क्वेअर हा प्लस 7y आहे, इकडून आला इक्वल टू साईनच्या तर काय होईल? मायनस 7y इज इक्वल्स टू 0। आता याच्यामध्ये बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस cच्या फॉर्ममध्ये आहे का? आहे, पण आपल्याला cची टर्म दिलेली नाही आहे। ठीक आहे, म्हणजे असं लिहू शकते की मी y स्क्वेअर मायनस 7y प्लस 0 इज इक्वल्स टू 0। काही फरक पडणार आहे काय 0नी? ठीक आहे, ही काय झाली आपली जी cची टर्म असते ती। आता कंपेअर करू, कंपेअरिंग y स्क्वेअर मायनस 7y प्लस 0 इज इक्वल्स टू 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0। a इज इक्वल्स टू काय येईल? याच्यासमोर काही कोणताच नंबर नाही म्हणजेच 1। b इज इक्वल्स टू काय येईल? 7 आहे आणि त्याच्यासोबत साईन पण आहे म्हणजेच मायनस 7 आणि c इज इक्वल्स टू कोणतीच टर्म नाही आहे म्हणजेच 0। समजलं? बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे? सॉल्व युजिंग फॉर्म्युला। आपल्याला जे समोरचे एक्झाम्पल दिले आहे ते फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं आहे। बघा आता फॉर्म्युला कोणता आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचा। ठीक आहे, बघा इथं लिहिते मी x इज इक्वल्स टू काय येईल? मायनस बी प्लस मायनस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a। ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे त्यानेच आपल्याला काय करायचं आहे? जे समोर हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा, लर्न करून ठेवायचा, त्याच्यावरूनच आपण हे सर्व एक्झाम्पल सॉल्व करणार आहे। ठीक आहे, आता बघा आपल्याला हा फॉर्म्युल्यासाठी आधी काय काढावं लागेल? बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घेऊया। ठीक आहे, आता बी स्क्वेअर मायनस 4ac किंवा बाकी सर्व व्हॅल्यू काढायसाठी आता आपल्याला कशाच्या व्हॅल्यू पाहिजे माहिती? ए बी सीच्या व्हॅल्यू काढावं लागेल। त्यासाठी काय करावं लागेल? कंपेअर, जसं आपण क्वेश्चन नंबर 1 केला। काय करायचं आधी? कंपेअरिंग विथ कशासोबत? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0। ठीक आहे, मग a इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअरचे समोर काही नाही आहे म्हणजेच काय? 1। बीची व्हॅल्यू काय येईल? 6x म्हणजेच 6। सीची व्हॅल्यू काय येईल? 5। साईन सर्वांना प्लस आहेत म्हणून प्लस लिहिलं। ठीक आहे, आधी काय करू आपण? बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घेऊया। बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू पुट करू। 6 स्क्वेअर बीचा स्क्वेअर मीन्स 6चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय किती आहे? 1 आणि 5 सी किती आहे? 5।
6चा स्क्वेअर 36, 4 5 जा 20, काय 36 - 20 16 येते. ठीक आहे. आता चला ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू. x = इथं जो व्हेरिएबल असेल तो घ्यायचा. आपल्या इक्वेशनमध्ये कोणता व्हेरिएबल दिलेला आहे? x. म्हणजेच x - b प्लस मायनस फॉर्म्युला आणि स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. तर -b मायनस साईन ऑलरेडी आहे आणि b काय आहे 6 म्हणजेच -6 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली आपली 16. म्हणजे इथं डायरेक्ट 16 टाकू शकते मी अपॉन 2 × 1. a ची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणून 2 × 1. चला सॉल्व करूया. -6 प्लस मायनस आता स्क्वेअर रूटमध्ये 16 म्हणजेच किती असतात? कशाचा स्क्वेअर असतो 4. ठीक आहे. 2 × 1 2. आता बघा इथं 2 साईन आहे प्लस आणि मायनस. आपण सेपरेट करूया त्याला. x = -6 + 4 अपॉन 2 और x = -6 - 4 अपॉन 2. काय केलं? एकदा प्लसमध्ये घेतलं आणि एकदा मायनसमध्ये. ठीक आहे. -6 + 4 एक मायनस आहे एक प्लस आहे, काय होते सबट्रॅक्शन होते आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 6 - 4 2 आणि मोठा नंबर कोण आहे 6 आणि 6ला साईन आहे मायनस म्हणजेच -2 अपॉन 2 और x = -6 - 4 मायनस प्लस आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 6 - 4 10 अपॉन 2. हे काय येईल मग? x = 1 - 1 2 1 जा 2 और x = 2 5 जा 10 म्हणजेच -5. काय येईल मग कन्क्लुजन? -1 - 5 आर द रूट ऑफ the given quadratic equation. Given quadratic equation. समजलं? इझी आहे. फक्त जो हा फॉर्म्युला आहे तो लर्न करायचा. ठीक आहे. बघा सेकंड नंबर काय? x² - 3x - 2 = 0. आधी काय करू आपण? कंपेअरिंग करून ABCच्या व्हॅल्यू काढून घेऊ. कंपेअरिंग विथ ax² plus bx plus c = 0. a = 1, b = -3 and c = -2. ठीक आहे. आता आपल्याला जो फॉर्म्युला आहे आपल्याला त्यासाठी आधी काय लागते? b² - 4ac काढावं लागते. काढून घेऊया. b ची व्हॅल्यू काय दिली आहे -3 म्हणजेच -3² - 4 × a किती आहे 1 × 2 किती आहे -2 आहे. आता -3चा स्क्वेअर काय येईल 9 मायनस प्लस 4 2 जा 8 9 + 8 17. ठीक आहे. आता चला फॉर्म्युलामध्ये पुट करूया. x = काय असतो फॉर्म्युला -b प्लस मायनस b² - 4ac अपॉन 2a. -b मीन्स b किती आहे मायनस साईन ऑलरेडी आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे -3 म्हणजे ब्रॅकेटमध्ये -3 प्लस मायनस स्क्वेअर b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली आपली 17. इथे 17 पुट करते अपॉन 2 × 1. a ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून 1. ठीक आहे. आता बघा हे मायनस काय होईल प्लस म्हणजे 3 प्लस 17 2 1 जा 2. ठीक आहे. आता आपण याला सेपरेट करूया. x = एकदा काय लिहायचं प्लस लिहायचं आणि एकदा मायनस और x = 3 - 17 अपॉन 2. ठीक आहे. हे झाले याचे फॅक्टर. हे बघा 3 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 17 अपॉन 2 3 मायनस अंडर रूटमध्ये 17 अपॉन 2 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा थर्ड काय आहे 3m² + 2m - 7 = 0. कंपेअर करायचं. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. a = 3, b = 2 and c = -7. आधी काय काढू b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊया.
काय आहे बी 2चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय ए आहे 3 आणि सी आहे -7. 2चा स्क्वेअर काय तो 4 मायनस मायनस प्लस काय येईल 4 3 जा 12 आणि 12 7 जा 84. 4 + 84 88. ठीक आहे. आता फॉर्म्युला यूज करूया. आता इथं व्हेरिएबल आहे एम म्हणजेच एक्सच्या ऐवजी एम यूज करायचा. काय असतो फॉर्म्युला -b प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे 2 -2 प्लस मायनस किती आहे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आताच काढली आपण 88 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 3 एची व्हॅल्यू पुट केली -2 प्लस मायनस. त्याला कसं लिहू शकते 88ला 4 मल्टिप्लाय बाय 22 लिहू शकतो का 3 to the 6. ठीक आहे. त्याला सॉल्व करूया आपण -2. आता हा 4 बाहेर निघू शकतो स्क्वेअर रूटच्या कशाचा असतो 4 स्क्वेअर 2चा म्हणजेच 2 स्क्वेअर रूटमध्ये 22 अपॉन 6. जर 2 कॉमन काढला आपण वरून. ठीक आहे. न्यूमरेटरमधून जर 2 कॉमन काढला बाहेर तर आतमध्ये काय राहील -1 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये 22 अपॉन 6. म्हणजेच काही नाही 2 1 जा 2 2 3 जा 6. म्हणजेच काय ते आपला आन्सर -1 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये 22 अपॉन 3. आता काय देईल फॅक्टर मग आपले सेपरेट करूया. एम इज इक्वल्स टू -1 प्लस मायनस 22 अपॉन 3 प्लस एकदा आणि एकदा काय येईल -1 मायनस स्क्वेअर रूटमध्ये 22 अपॉन 3. काय येईल मग कन्क्ल्युजन -1 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 22 अपॉन 3 -1 मायनस स्क्वेअर रूटमध्ये 22 अपॉन 3 आर द रूट ऑफ गिवन quadratic इक्वेशन. ठीक आहे. हे आपले काय आले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आले. बघा 4 नंबर काय आहे 5m² - 4m - 2 = 0. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. हे काय येईल मग 5 b = -4 and c = -2. आधी काय करू आपण b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊया. काय b -4 म्हणजेच -4² - 4 मल्टिप्लाय बाय a किती आहे 5 आणि c आहे -2. 4चा स्क्वेअर 16 मायनस मायनस प्लस 4 5 जा 20 22 जा 40. ठीक आहे. 40 + 60 ॲडिशन करायची 56. ठीक आहे. तर चला फॉर्म्युला यूज करूया. एम इज इक्वल्स टू इथं जो व्हेरिएबल असेल तोच यूज करायचा. काय असतो फॉर्म्युला एम इज इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. बीची व्हॅल्यू पुट करूया. काय आहे मायनस ऑलरेडी हे जे मायनस आहे हे फॉर्म्युल्यामधलंच आहे हे विसरायचं नाही. आणि बीची व्हॅल्यू काय आपले -4 म्हणजे ब्रॅकेटमध्ये -4 प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली 56 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 5 एची व्हॅल्यू काय 5. ठीक आहे. आता इथं बघा मायनस मायनस प्लस 4 प्लस मायनस 56 ला कसं लिहू शकतो 4 मल्टिप्लाय बाय 14 अपॉन 5 2 जा 10. 4 प्लस मायनस आता 4ला जर बाहेर घेतलं तर किती येईल 2 यातमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 14 अपॉन 10. जर आता न्यूमरेटरमधला 2 जर कॉमन काढला तर काय राहील आतमध्ये 2 प्लस मायनस 14 अपॉन 10 म्हणजे काय येईल 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजे काय येईल 2 प्लस मायनस 14 अपॉन 5. ठीक आहे. काय येतात मग आपले रूट एम इज इक्वल्स टू 2 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 14 अपॉन 5 आणि और एम इज इक्वल्स टू 2 मायनस 14 अपॉन 5. ठीक आहे. हे आपल्याला
टू रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. बघा 5 नंबरचा 5x² + 13x + 8 = 0. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म काय येईल? a = 5, b = 13 अँड c = 8. आधी काय काढत असतो आपण? b² - 4ac व्हॅल्यू काढून घेऊया. b काय आहे? 13 म्हणजे 13चा स्क्वेअर - 4 × 5 × 8. 13चा स्क्वेअर काय असतो? 169 मायनस याची जर मल्टिप्लिकेशन केली तर याची मल्टिप्लिकेशन येते 116. याची जर सबट्रॅक्शन केली तर 9. ठीक आहे. तर व्हॅल्यू पुट करूया फॉर्म्युल्यामध्ये. x = -b ± b² - 4ac/2a. b किती आहे? 13 म्हणजेच -13 ± b² - 4a/9. याची व्हॅल्यू किती आली आपलं? 9 आलेली आहे. अपॉन 2 × 5. ठीक आहे. -13 प्लस मायनस, आता हे जर स्क्वेअर रूटच्या बाहेर निघालं तिथं काय येईल? 3. 2 5 = 10. चला आता सेपरेट करू याला. -13 + 3/10 और x = -13 - 3/10. म्हणजेच काय येईल? -13 + 10 सॉरी -13 + 3 -10 प्लस मायनस आहे सबट्रॅक्शन, मोठ्या नंबरची साईन अपॉन 10 म्हणजेच काय येईल? -1. 10 × 1 = 10. x = दोन्ही पण काय मायनस मायनस म्हणजे काय ते ॲडिशन. 13 + 3 16 आणि मोठ्या नंबरची साईन अपॉन 10. x = आता याला 2ने भाग जाऊ शकतो. 2 5 = 10, 2 8 = 16 म्हणजेच काय येईल? -8/5. इथं काय आलं? -1. x = -1 आणि x = -8/5 मीन्स काय येईल? x = -1 कन्क्लुजन आणि x = -8/5 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 2.4 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.